हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी नाश्ता करायला जाऊ म्हटलं. इतकी ट्रॅफिक का बरं म्हटलं, बघू म्हटलं काय झालंय काय नाही. मग काय जोरात पाऊसच पडला होता नाशिकात. तुम्हाला माहिती आपलं नाशिक म्हणजे पावसाचा विषयच नाही. जोरात झाड पडलेलं होतं गाडीवर, काचच फुटला होता गाडीचा डायरेक्ट. अवघड झालं गाडीवर काच पडला तर. आलो मग नाश्ता करायला, पोहे वगैरे खाऊ म्हटलं. कावळा काय विचारत होता काय माहिती सकाळी सकाळी, कंटिन्यू विचारतच असतो तो. नाश्ता झाला, आलो मग रूमला आलो. फॅन लावू म्हटलं चांगला जोरात एकदम. त्यांनी फॅन तर लावला पण तोंडासमोर आणून ठेवून दिला. बराबर आवाज येत होता मग तो काय. तुम्ही आमची फॅनची दशा बघू शकता किती मस्त आहे, एक नंबर आहे ना मित्रांनो. मग काय आपले बालमित्र आले होते, कुणाल सोनवणे, डांग सोन्याचे, तुम्हाला माहिती असतील. रूम शोधायला नाशिकला लहान लहान मुलांसाठी, त्यांचे पाहून ते डांग सोन्याचे इकड तिकडचे बरेच होते. रूम वगैरे शोधला, निघालो मग जिमला जायला. जिमला जाताना तुम्हाला आमचं गाणं ऐकायचं का मित्रांनो? ऐका मग. कोंबडा तो काय ना आलो मग जिमला. हनुमानजींचे दर्शन घेतले, किरा वर्कआउट स्टार्ट. ट्रायसेप, चेस्ट, नॉर्मल वर्कआउट करून घेतलं. रुपेश भाऊन ते आले होते नाशिकला परत, म्हणतं आलो जिम जाऊन. घाईत केली जिम कशी तरी. ट्रायसेप बरोबर मारतो का मित्रांनो? सांगा बरं का मला तुम्ही, आपला ट्रायसेपचा मसल कसा वाटतो मित्रांनो? तुम्ही सांगा मला. तगडा आहे ना, एकदम तगडा आहे ना मित्रांनो. तुमच्या भावाचा हात पंक्चर झालाय खरं तर, नाही तर डायरेक्ट विषय नसता हो. अशा व्हिडिओ आल्या असता ना. निघालो मग, जिम झाली. रुपेश भाऊ ते फुल जेवण करत होते. नाही हॉटेलला झालो मग इथे, फुल विद्यार्क सर्कलला फुल बिर्याणी दाबत होते नवाबी हॉटेलला. चला मग चालले ते बी, आम्ही बी जातो. बाय गाईज, असंच प्रेम असू द्या.